ची पत्रकार परिषद सुरू आहे ती आपण बातमी बघूया। चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे, हरकत काही नाही। शेवटी सरकार तुमचं आहे, चौकशी तुम्ही करू शकता, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा। पण वस्तुस्थिती काय आहे तर एकूण ही सगळी जलयुक्त शिवाराची मोहीम जी आहे, एका अर्थाने मोहीम म्हणायला पाहिजे, अभियान म्हणायला पाहिजे, चळवळ म्हणायला पाहिजे, ती केवळ सरकारने दिलेल्या पैशाच्या जीवावर चालली नाही, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावांमधला जनसहभाग आहे। मग तुम्ही त्याची पण चौकशी करणार आहात का, जनसहभाग होता का नव्हता? मोठ्या प्रमाणात जनसहभाग आहे। किंबहुना जलयुक्त शिवाराची अट होती की त्या गावाचा सहभाग शारीरिक आणि काही प्रमाणामध्ये आर्थिक असला तरच मग सरकारी पैसे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले 2-3 डिपार्टमेंटचे पैसे हे एकत्र केले जायचे। तर प्रचंड मोठा जनसहभाग येतो। मोठमोठी आमिर खान, नाना पाटेकर, मकंद अनासपुरेंसारखी मंडळी, मकंद अनासकरसारखी मंडळी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होती। 5 वर्षामध्ये जमिनीतला पाण्याचा साठा वाढला की नाही हे शेतकऱ्यांनीच अनुभवलं। शेतकरी एकाच्या ऐवजी 2 पिकं घ्यायला लागले। ज्या भागामध्ये रब्बीचं पीक नव्हतं त्या भागात रब्बीचं पीक घ्यायला लागल्याचं कारण जमिनीतल्या पाण्याचा साठा वाढल्यामुळे विहिरींना पाणी यायला लागलं, त्या ठिकाणच्या प्रामुख्याने बोरवेलला पाणी यायला लागलं आणि त्याच्यातून एका अर्थाने हे पाणी हे आपल्याला शेताला वापरायला द्यायची परवानगी दिल्यामुळे पिकंही एकाऐवजी 2 शेतकरी घ्यायला लागला, हा अनुभव आहे। दुष्काळी भाग असणारा औरंगाबाद, जालना वगैरे भागामधले पाण्याचे टँकर ह्या मे महिन्यामध्ये कमी झाले, ही पण वस्तुस्थिती आहे। आकडेवारी घ्यायची झाली तर एकूण 6,41,560 इतकी कामं झाली। या कामांमधली कॅगने किती तपासली कामं? 1128। हे पर्सेंटेज किती येतं? 0.17%। याचा अर्थ 99.83 इतकी कामं चेकच नाही झाली। मग 0.17% कामं चेक केली, याच्या आधारे निष्कर्ष काढणार का? 22,589 गावांमध्ये झाले जलयुक्त शिवाराची कामं। 120 गावांना कॅगने चेक केलं, हे पर्सेंटेज येतं 0.53%। याचा अर्थ 99.47 इतकी कामं चेकच नाही झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कामं चेक झाली 120 कामं, त्यातला रिपोर्ट असा म्हणतो की ही कामं पूर्ण झालेली आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ राजकीय आकसापोटी हे चाललं आहे। मेट्रोच्या विषयामध्ये नवीन सरकारने, महाविकास आघाडी सरकारने IAS ऑफिसर सौनिकांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट लीक झाला आणि त्याच्यातून हे क्लिअर झालं की या सरकारने RA मधून कारशेड शिफ्ट करणं हे प्रॅक्टिकल नाही आहे। मग आता हे सगळं अंगाशी आलं म्हणून मग जलयुक्त शिवार भाजपच्या अंगावर पलटवायचं का? तर मग मी सुरुवातीलाच म्हटलं की काही अडचणच नाही, तुमची अकृत्रिम काव्याने मेजॉरिटी आहे, त्यामुळे तुम्ही चौकशी करू शकता। पण वस्तुस्थिती ही आहे की गावोगाव प्रचंड जनसहभाग होता। याच्या मोठमोठ्या प्रमाणावर वॉटर कपसारख्या स्पर्धा झाल्या, हिरिरीने लोक याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि गाव अनुभवतो आहे की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आमच्या गावातला जमिनीतला पाण्याचा साठा वाढला, आमच्या विहिरींना पाणी आलं, आमच्या बोरवेलना पाणी आलं। शेततळी 1 लाख शेततळ्यांचं आपण टार्गेट ठेवलं होतं, पण शेवटी मागणी वाढता वाढता 1,72,000 शेततळी आपण केली। त्यामुळे हा जो कालचा निर्णय आहे तो केवळ राजकीय आकसापोटी आहे आणि अशाने काही राज्य चालेल असं मला वाटत नाही। गेल्या वर्षभरातले सगळे निर्णय हे केवळ आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय रद्द करायचा। मग तो किती उपयोगी पडणारा निर्णय असू दे, तो आधीच्या सरकारने केला ना, करा रद्द। मग तो डायरेक्ट निवडणुका गावामध्ये सरपंचाच्या त्या गावाला हव्यात, पण नाही आधीच्या सरकारने केल्या ना, करा कॅन्सल। मग प्रभाग सिस्टीम ही लोकांना आवश्यक आहे, नाही पण आधीच्या सरकारने केलं आहे ना, नगरपालिका महानगरपालिका प्रभाग सिस्टीम करा कॅन्सल। असा सपाटा याने लावलेला आहे। असा एक जलयुक्त शिवाराच्या चौकशीचा विषय। दुसरा विषय की ज्याच्यातून खरं म्हणजे ही रिॲक्शन आहे असं माझं मत आहे, ते आहे मेट्रो। तर मेट्रोच्या विषयामध्ये RAचं कारशेड बदलल्यामुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत आणि ते त्यांच्या काळातच जी कमिटी अपॉइंट झाली मनोज सौनिकांच्या अध्यक्षतेखाली, त्याचाच रिपोर्ट आता लीक झाला आहे। टनेलचं काम हे 76% पूर्ण झालं आणि आता जर कार डेपोच्या बाबतीमध्ये 4 ते 5 वर्षे गेली तर हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो इम्प्रॅक्टिकल होणार आहे, व्हायबल होणार नाही।
मग ह्याचा वाढीव खर्च जो आहे तो तिकिटाच्या माध्यमातून लोकांवर लादला जाईल. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट जे आहे म्हणजे जायका केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये वाढीव खर्च हा राज्य सरकारने बेअर करण्याचा आहे. तर हा वाढणारा खर्च राज्य सरकारला बेअर करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आरेच्या बाबतीमध्ये तुम्ही पर्यावरण म्हणता तिथे पर्यावरणाला आवश्यक सगळे निर्णय केले गेले. मग कार्बन उत्सर्जन कमी करणं असेल, सोलर पॅनल्स लावणं असेल, सांडपाण्याची प्रक्रिया आणि पुनर्वापर असेल, LED असेल, सगळं झालं होतं. ज्या कांजूरमार्गच्या जागेकडे तुम्ही शिफ्ट होतात ती जागा भाजप सरकारने 2015 साली आयडेंटिफाय केली होती. पण सगळ्या प्रकारचा विचार केल्यानंतर ज्या अडचणी आल्या त्या अशा आहेत. तिथे शहर दिवाणी न्यायालयाची एक केस चालू आहे, उच्च न्यायालयामधल्या 3 केसेस चालू आहेत. ह्या केसेसचा निकाल पहिला लागायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शिफ्ट केल्यानंतर, कारण मार्गिका 3 आणि मार्गिका 6 एकत्र करून तुम्ही करताय, डिझाईन बदलायला लागेल, फायनान्स करणाऱ्या जायकाला नव्याने ते प्रेझेंट करायला लागेल. मग एकूण प्रोजेक्टचा सत्यानाश या सगळ्या विषयामध्ये झाला आहे. आणि नवीन जागा जी शोधतात तिथे पर्यावरणाचे प्रश्न नाही का, ती मुळात मिठागर आहे. मिठागर कसं काय, ते मिठागर बुजवून त्या ठिकाणी भराव घालायला 2 वर्ष लागतील. आणि मिठागर बुजवणं हे पर्यावरणाला सोयीचं आहे का? मिठागरामध्ये मोठ्या प्रमाणाच्या जमिनीवर जी अनेक प्रकारची झाडं आहेत त्या झाडांचं तुम्ही कांदळवन मोठ्या प्रमाणात तुम्ही काय करणार आहात? आणि जवळजवळ हा प्रोजेक्ट जो डिसेंबर 2021ला पूर्ण व्हायचा होता तो 4.5 वर्षांनी तरी लांबेल. त्यामुळे आरेच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे कारशेड आरेवरून कांजूरला शिफ्ट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलच नाही, त्या केसेस संपायलाच खूप दिवस लागणार आहेत. तेवढा वेळ तो प्रोजेक्ट लांबेल. हे 2 प्रामुख्याने विषय मांडायचे होते. तिसरा जो विषय आहे तो गेल्या आठवड्याभरामध्ये बाप या विषयावरून चाललेला डिबेट. मला असा प्रश्न पडलेला आहे की ही सगळी मंडळी जी मराठीचा आग्रह धरणार आहेत त्यांना मराठीमध्ये साधारणतः सहजपणे वापरले जाणारे शब्द जे आहेत सहजपणे वापरतो. आपण म्हणतो की माझ्या बापाची पेंड आहे का, तर त्यातला सहजपणे वापरले जाणारे हे शब्द आहेत हे कळत नाही आहेत का त्याच्यातून त्यांना काही झालं ते अंगावर यायचं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये 16 पैकी 11 जागा BJPने जिंकल्यानंतर मी असं म्हटलं की बाबा आम्ही पण बाप आहोत. तर दुसऱ्या कोणाचा बाप काढला? मी काय अजित पवारांचा बाप नाही काढला, मी म्हटलं आम्ही पण बाप आहोत. सेकंड थिंग म्हणजे आता जे शशिकांत शिंदेने म्हटलेलं आहे की केंद्रामध्ये जे आहेत त्यांना बाप म्हणायला कोणी नाही वगैरे, पूर्ण 130 कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. आणि ते किती बाप आहेत ते लक्षात आलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा अनावश्यक गोष्टी किंवा बारामतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने या कृषी विधेयकांना स्थगिती मिळाल्यानंतर सेस गोळा करायला सुरुवात केलं. त्यावर मी असं म्हटलं की बापाची पेंड आहे का, तर याच्यामध्ये कोणाचा बाप मी काढला? आणि त्यामुळे केवळ ते कसं आहे की मी रस्त्याने चाललो होतो तर तेवढ्यात मला तुमच्यापैकी एकाने असं म्हणायचं की हे माझ्याकडे काय रोखून बघतो. मी म्हणतो नाही मी तुझ्याकडे माझ्याकडे बघतो असं म्हणून मारामार काढण्यासारखं जायचं का हो? त्यामुळे मला असं कुठलंही म्हणायचं नव्हतं. कोणाचं बाप बी काढणं ही माझी संस्कृती नाही. पण काही झालं तर अंगावर यायचं असा जो प्रयत्न चाललेला आहे तोही विचार करायला लावणार आहे. माझा चौथा शेवटचा विषय असा आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड त्यांची मानसिक ओढाताण करतं आहे सरकार. कधी म्हणतं की उद्या उघडणार, कधी म्हणतं दिवाळीनंतर उघडणार. माझी या सरकारला सूचना अशी आहे की तुम्ही सरळ डिक्लेअर करा की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं शैक्षणिक वर्ष असेल, काही फरक पडत नाही. मग 2-3 वर्षामध्ये हळूहळू ते स्ट्रीमलाईन करता येईल. पण एकदा का हे सांगा की शाळा कॉलेजेस हे 1 जानेवारीपर्यंत सुरू होणार नाही, तरी रिलॅक्स होतील ना मुलं. ते नवीन काहीतरी डान्स क्लास लावतील, तबला क्लास लावतील, मग काहीतरी छोट्या वस्तू करायला शिकतील का 1 जानेवारीपर्यंत शाळा नाही. रोज वर्षातही म्हणतात 1, मग तोपर्यंत आमचे बच्चू कडू म्हणतात 2. आणि या वयामध्ये ह्या सगळ्या मुलांच्या मनावर सारखा ताण आहे की आमच्या शाळा कधी सुरू होणार आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय ना की ऑक्टोबर एंड नोव्हेंबर एंडपर्यंत हळूहळू कोरोनाचं प्रमाण कमी येईल, मग आपल्याला सगळं जनजीवन नीट सुरू करता येईल, तोपर्यंत लस येईल. डिक्लेअरच करून टाका ना की 1 जानेवारीपासून शाळा सुरू होईल. आणि शैक्षणिक वर्षच 12 महिन्याचं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करा. त्याच्या पुढच्या वर्षी थोडं आणखीन अलीकडे आणायचं, मग आणखीन अलीकडे आणायचं, असं तर 2 वर्षामध्ये सगळं स्ट्रीमलाईन होईल. आज ही पण मागणी मी करतो की शालेय विद्यार्थ्यांच्या मनावरचा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मनावरचा हा ताण एकदा संपवा.
रोज त्यांनी पेपर उघडले की काहीतरी नवीनच तुम्ही निर्णय केला असता. अशा एकूण 4 गोष्टी, जलयुक्त शिवार, मुंबईची मेट्रो, त्यानंतर बाप नावाचा चाललेला विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वेळापत्रक. तुम्ही म्हणताय कांजूरला जर हा प्रकल्प बनवला तर डिझाईन बदलेल किंवा इकॉनॉमिकली जे काय फायनान्शियल आहे ते सगळ्यात बदल होईल. पण उद्धव ठाकरे असं कुठल्या आधारे म्हणतायत की त्याला 1ही रुपया खर्च येणार नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते म्हणतायत प्रामुख्याने जागेच्या बाबतीमध्ये त्या जागेला 1 रुपया खर्च येणार नाही. पण ती जागा मी आता म्हटल्याप्रमाणे मिठागार असल्यामुळे त्याच्यावर भरावत घालायला 2 वर्ष लागतील, केसेस संपायला अजून 2 वर्ष लागतील. तेवढा काळ जवळजवळ सगळं मेट्रोचं काम पूर्ण होऊ नये, कारशेड न जाण्यामुळे लांबेल, त्यामुळे खर्च वाढेल. लँडला पैसे लागणार नाहीत, मान्य आहे. मग लँडला पैसे तर तिथे तरी कुठे, तिथे तर उलट 400 कोटी रुपयाचा खर्च झाला आहे, तो वाया जाईल. ऑलरेडी आरेमध्ये कारशेडसाठी 400 कोटीचा खर्च झाला आहे, तो वाया गेला. ते त्याला आपण म्हणतो की खंडर म्हणून तिथे उभं राहणार. इथे तुम्ही नव्याने उभं करणार, नव्याने उभं करताना ज्या लँडवर उभं करणार तिचं आहे सॉल्ट पॅन, मिठागर. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी त्या जागेची पाहणी केलेली आहे, आता काम चालू होईल. तुमचा विरोध असणार आहे का भाजप किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याला कसा? आम्ही विरोध करणार तो प्रामुख्याने जनजागृती माध्यमातून की बाबा हा एकूण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या खिशावरचा डल्ला आहे, केवळ ह्यांच्या आग्रहापाठी. कारण पर्यावरणाचा विषय तिथेही आहे ना, ही मिठागर आहे, तशी संपवता येत नाही. त्याच्यावर कांदळवन आहे, ते तुम्हाला काढावं लागेल. आणि हा जो खर्च 1 दिवस मेट्रोचं काम बंद राहिलं तर 4.5 कोटीचा लॉस होतो आहे. म्हणजे एव्हाना 1700-1800 कोटीचा लॉस झालेलाच आहे. हा कोणाकडून तुम्ही भरून काढणार आहात? जायका देणार नाही, केंद्र देणार नाही. कारण ट्राय पार्टी ॲग्रीमेंटमध्ये हे ठरलेलं आहे की वाढीव खर्च जो आहे तो राज्य सरकारने करायचा आहे. मग तुम्ही कशातून करणार? म्हणजे तुमच्या आमच्या पैशातूनच करणार आहात. आणि त्यामुळे ह्याला होणारा विरोध जो आहे तो कसा करायचा हे ठरवू. पण पहिलं तुमच्या माध्यमातून लोकांसमोर वस्तुस्थिती आणण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे की जी मेट्रो डिसेंबर 2021ला सुरू व्हायची होती तिला आता 4-5 वर्ष लागतील. एक राजकीय प्रश्न आहे, राजकीय प्रश्न असा आहे की एकतर आता परतीचा पाऊस सगळ्या राज्यभरात सुरू आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे, अजूनही मंत्री बाहेर पडलेले दिसत नाहीत. पण एक बातमी अशी येते की उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे तुमच्या नेते राष्ट्रवादी प्रवेश करतील आणि त्यांना कदाचित राज्याचे कृषी मंत्री केलं जाईल. पाऊस आणि कृषी मंत्री आणि एकनाथ खडसे, एकंदरीत काय सांगा? नाही, पावसावर बोलण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे की प्रचंड नुकसान चाललेलं आहे. सोलापूर वगैरे भागात तर हायवेवर पाणी आलेलं आहे. कोणीही मंत्री अजून बाहेर पडायला तयार नाही. उद्धव ठाकरेंनी तर बाहेर पडण्याचा मुद्दाच नाही, त्यांनी घरून राज्य चालवता येतं असं सांगितलं आहे. पण ते घरून पण काही कोऑर्डिनेशन करत नाही आहेत. आणि त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये प्रचंड पाऊस झाला, त्याच्या नुकसान भरपाईचा विषय नाही. मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, तिथल्या नुकसान भरपाईचा विषय नाही. कोकणामध्ये निसर्ग वादळ आलं, तिथला विषय नाही. आणि आता तर अक्षरशः ढगफुटी झालेली आहे. आणि ह्या ढगफुटीमुळे सरकारने तातडीने मदत पोचवली पाहिजे, अन्यथा फार केऑस निर्माण होणार आहे. आता तुमचा जो राजकीय प्रश्न आहे, नाथाभाऊ खडसे, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि सगळं हे मला असं वाटतं की नाथाभाऊंनी वारंवार क्लिअर केलेलं आहे की मी कधीही पक्षाचं नुकसान करणार नाही. मग वारंवार दावा करणारे जे आहेत त्यांना आम्ही आमदार करणार आहोत, कृषी मंत्री करणार आहोत, पदाधिकारी करणार आहोत, असा दावा करणाऱ्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा. दादा, परिस्थिती गंभीर आहे राज्यातील. तर कोल्हापुरात आपण पाहतोय चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हा संवाद साधलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जलयुक्त शिवार या योजनेची जी चौकशी होणार आहे त्या विषयावरून त्यांनी हा संवाद साधत आपलं मत जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.